मैदानातून आपण लगेच जे खेळाडू आहेत आपण लगेच मैदान सोडा. आरवी शूटर्स यांना विनंती असतात आपण स्टेज पासून थोडंसं दूर राहा. रोहित, आपले प्लेयर जीवन, आपले प्लेयर घेऊन थोडं स्टेजच्या थोडं पाठीमागे या. आपण थोडे पाठीमागे या. पवेलियन कक्ष पुन्हा एकदा सूचना असेल, 5 षटकांची मॅच आहे. मिरचोली एन कडून 3 षटकं असतात, 2 षटकं वाकसगाव एन कडून खेळवले जातात. पहिली 4 षटकं 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचे आहेत, अन्यथा एक प्लेयर 5व्या षटकामध्ये आतमध्ये घेतला जाईल. थ्रो गोलंदाज जर सापडला ऑफिशियल ऑन फील्ड मैदानावरतीही तो जो डिसिजन देऊ शकतात, या त्यांना थोडंसं डाऊट असेल तर जरूर लाईव्हला चेक केलं जाईल. आमचे भगवान दलवी यांच्यावरती पूर्णपणे जिम्मेदारी दिलेली आहे या थ्रो गोलंदाज काढण्याची. आणि भगवान दलवी लाईव्ह अर्थात टीव्ही अंपायर म्हणून भगवान दलवी हे पूर्णपणे कामगिरी या ठिकाणी पाहतात. चला मॅच आपण ऑन होते. सेकंड मॅचला सुरुवात झाली. स्ट्राईकला सुनील अहिर आणि नॉन स्ट्राईकला तो रोशन. गोलंदाज जय हनुमान अर्थात नेरल खांडा संघाकडून पप्या खडके आपण पाहतो गोलंदाजी मार्ग होती. पहिला चेंडू फाईन रिझन मध्ये सुनीलच्या बॅट मधून चेंडू निघालाय. चेंडू जाऊन पोहोचलाय तो 4 धावेसाठी चौकार. अनिलजी जोशी या सर्वांचं मनापासून कौतुक या ठिकाणी करूया. चांगला चेंडू पप्प्या खडके आपण पाहतो गोलंदाजी मार्क वरती आहे. पहिला चेंडू आपण पाहिला गेला सुनील अहिरच्या बॅट मधून फाईन रिझन मध्ये चौकार आपण पाहिला. त्यानंतर कमबॅक डॉट चेंडू आला. निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी होते. समोर चेंडू टॅप केला. चेंडूला पॉईंट मध्ये क्षेत्ररक्षक डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहिला गेला. सिंगल आली. एका धावेने स्कोरकडे अग्रेसर होतो. धावसंख्या 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 5 या आकड्यावरती. वेल टाइम या ठिकाणी आपण पाहिला गेलाय. टाइम या ठिकाणी लागलं गेलंय. 9 वाजता शार्प आपण पाहतोय या मॅचला सुरुवात झाली. आतापर्यंत 3 चेंडू 2 मिनिटांमध्ये जरूर कव्हर केलेत. 9:20ला 4 षटकं समाप्त व्हायला पाहिजेत. आपण डिंग ब्रेक्स आणि त्यानंतर विकेटचं थोडंसं कॅल्क्युलेशन जरूर करणार आहोत. इथं पाहिजे शॉर्ट चेंडू पंचांनी सांगितलं तुझी हाईट घेतली चेंडूने. वाईट चेंडू आपण पाहतोय. प्रतिवर एक बाउन्स पण या वाईटने निघून गेला. अतिरिक्त उचली घेतली. वाईटच्या साहाय्याने एक धाव आपण पाहतो स्कोर कार्ड वरती घेतलं जातं. एका धावेने स्कोर कार्ड 6 या आकड्यावरती. शपलून खेळलाय चेंडू. ऋषीच्या बॅट मधून चेंडू निघालाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचेल. 1 बाउन्स. सेकंड बाउन्स चेंडू आपण पाहतो उचलला जाईल. काल मित्रांनो खऱ्या अर्थाने आर आर आणि मुंबई एम आय ची जी मॅच वैभव सूर्यवंशींनी ठोकलेले जसप्रीत बुमराला ते 2 षटकार आणि 10 बोर्ड लाईव्ह षटकार ठोकला. अक्षरशः अक्का बक्का झाली सर्व गोलंदाज. काय खेळतोय वैभव सूर्यवंशी वय वर्ष 15. इथे रिव्हर्ससाठी दुधरी तलवार पप्पा खडके आपण पाहतो त्याच लाईन आणि लेननी गोलंदाजी आपण पाहिली गेली. 5 चेंडू झालेत. एक वाईट चेंडू जरूर टाकला गेला. आपण पाहतो चौथा चेंडू फेकला होता वाईट. त्यानंतर दुहेरी आणि डॉट चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. निर्धाव चेंडूची सांगता पाहिल्या गेले. टॉस केलाय चेंडूला. थोडासा बॅट अडकली होती तिथे. चेंडू बॅटच्या पट्ट्यात रगडमध्ये आला नाहीये. तिथे टॉस झाला. कव्हर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक होता. कोणत्या प्रकारची चुकी नाहीये. फलंदाज बाद. पहिला झटका काव्य 11 आंबिवली टीमला ठोकली देई.
राजा करारे दादा. राजा दादा ये व्यासपीठावरती आहे. जरूर रिटायरमेंट नाही आपली. या स्पर्धेमध्ये आपण आहात. आपले जे सर्व मित्रवर्य आहे त्या ठिकाणी सर्वांनी या व्यासपीठावरती. राजा दादा आंबिलीवरून जे आले सर्व त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. मॅचचा आनंद घ्या. कारण एकाचं नाव घेतलं एकाचं नाव राहिला तर उद्या आंबिवलीला आल्यानंतर विचारतील माझं नाव घेतलं नाही. म्हणून विनंती असेल या. आणि नेरलखांडा इथून आलेले सर्व आमचे वरिष्ठ सिनियर प्लेयर आहेत त्यांना विनंती करतोय. अंडरम क्रिकेट भरपूर बघितलं आपण, आता ओरम क्रिकेट या आपण व्यासपीठावरती सर्वांनी आपलं मनापासून हार्दिक स्वागत. एन्जॉय करूया. कर्जत खालापूर विधानसभा दमदार आमदार माननीय महेंद्र शेठ थोरवे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्ताने असलेली स्पर्धा आमदार चषक 2026 ज्या हनुमान क्रिकेट संघ वाकस आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. वाईट चेंडू एक्स्ट्रा धाव या ठिकाणी घेतली जाईल. माननीय रोशनदादा दलवी यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा सुरू आहे. दमदार ट्रॉफी आमदार चषक ज्या हनुमान क्रिकेट संघ वाकस आणि ग्रामस्थांचा वाकस यांचा सदैव साथ लाभले या स्पर्धेला. खालवा टप्प्याचा चेंडू ग्लास केला चेंडूला. तिथे के चपलाईने या ठिकाणी धावलेत आपण पाहतोय. तिसरा पंच चेक केलं गेलं या ठिकाणी जाईल. तिसऱ्या पंचांची मागणी आपण या ठिकाणी पाहतोय. सुनील अहिर आपण पाहतोय वयवर्ष 45+ आहेत आणि तरीही मैदानात आपण पाहतोय एक चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. या ठिकाणी फलंदाज OUT आउट. बॅट ग्राउंड करायला आणि इथे पाहिलं गेलं जर अगोदर बॅट ग्राउंड केली असती ना तर जरूर झालं असतं. खूप दूरवर पॉपिंग क्रीज पेक्षा एकदम दूरवर बॅट आपण पाहतोय. पॉपिंग क्रीजच्या अगोदर जर बॅट आपण पाहतोय या ठिकाणी गांस केली असती तर जरूर तिथपर्यंत पोहोचले असते. अमर या ठिकाणी उपस्थित आहेत. अमरने ही संन्यास घेतलाय क्रिकेट पासून तर तेही या ठिकाणी उपस्थित झालेत. आंबिवली संघाचे कधी पॅकरच्या भूमिकेत असतात, पारितोषिक विजेत असतात, नेहमीच संघाला सपोर्ट असतो अमरचा. ते या ठिकाणी उपस्थित आहे. राजा मॅचचा आनंद घेतो आणि खेळाडू त्या ठिकाणी आहेत. हलक्यात ग्लास केलंय. सिंगल आपण पाहतो या ठिकाणी तोच फंबल पाहिलं होतं. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. बॅकअप सुरक्षित आपण त्या ठिकाणी पाहतो. एका धावेने स्कोर कार्ड या ठिकाणी पाहिलं गेला 11 या आकड्यावरती. नवीन फलंदाज सचिन, चांगला फलंदाज आहे सचिन. मी आत्ताच आंबिवली प्रीमियर लीग केली होती, तिथे गेलो होतो. त्यानंतर आंबिवलीच्या स्पर्धाही त्या ठिकाणी केली. एक चांगली कामगिरी असते संघाच्यासाठी. स्ट्राईकला तो प्रज्वल डावखुऱ्याचा फलंदाज आपण त्या ठिकाणी पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती सुमित. तर टेनिस क्रिकेटमध्ये सुमितला आपण पाहतो, नेरल क्रिकेटमध्ये रसल या नावाने ओळखतात. तर सुमित गोलंदाजी मार्कवरती राईट हँड ओव्हर द विकेट. प्रज्वलसाठी पुढचा चेंडू. चांगला चेंडू, चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. गत वर्षापासून ज्या हनुमान नेरलखांडा संघ खऱ्या तर चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून त्या संघामध्ये असे फलंदाज ज्यांनी अर्धशतकही झळकवले. चांगला संघ बांधलाय सुमितने. या दरम्यान माननीय रुपेश दादा हजारे यांचं आगमन झालंय. मी रुपेश दादा हजारे विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचंय. या दरम्यान पाहिलं खराब चेंडू फेकला. भीमगरचा चेंडू आपण पाहतोय. पंचांनी नो घोषित केलंय.
भीमर चेंडू पाहिला गेला, अतिरिक्त आपण पाहतो तो चेंडू फेकला गेलाय. एसटीच्या पाठीमागे चांगली कामगिरी जरूर आपण पाहतोय. संघासाठी 3 धावा त्या ठिकाणी वाचल्या गेल्यात. 9+1 यानंतर असेल या स्पर्धेसाठी, या सामन्यासाठी पुढच्या चेंडू असे गुड न्यूज. उघडा डोळे पहा नीट, पुढचा चेंडू फ्रीटचा चेंडू आपण या ठिकाणी पाहतो. स्ट्राईक रोटेट झाले. सचिन असेल आता फ्रीटचा चेंडू खेळण्यासाठी. सुमितचा पुढचा चेंडू इथं पाड गेला. चेंडूला चांगला फटका. सुरेख चेंडू. बिलस्कोप आपण मारण्याचा प्रयत्न होता, पाड झाला चेंडू. आपण पाहतो पॅडवरती आदलला, जरूर पॅडवरती आदलला आणि पंचांकडून लेग बाईसच्या या मोफतच्या 4 धावा आपण या ठिकाणी पाहतोय. लेग बाईसच्या 4 धावा. बिलस्कोप मारण्याचा चेंडूचा प्रयत्न होता, पॅडवरती अर्थात पायावरती चेंडू आदलला आणि त्यानंतर चेंडू आपण पाहतोय. लेग बाईसच्या 4 धावा. धावसंख्या स्कोर कार्ड आपण पाहतोय 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. माननीय चिंतामण शेलके साहेब यांचं आगमन झालं. साहेबांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. टोरपीच चेंडू होता, समोर मारण्याचा प्रयत्न आपण पाहिला. डॉट चेंडू, निर्धाव चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय. निर्धाव चेंडूने स्कोर कार्ड 17 या आकड्यावरती थांबतो. दुसरं षटक प्रगती पथावरती आणि पॉवर प्लेचं हे PP2चं दुसरं षटक. शेवटचा चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय. राऊंड विकेट आलाय. टाकण्याचा प्रयत्न, गल्लीमध्ये झेल ड्रॉप. इथे चुकी आपण पाहतोय. बघा, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला, झेल ड्रॉप झाली. 1+1 2 धावा आपण पाहतो या ठिकाणी धावफलकावरती जोडल्या जातील. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 षटकामध्ये 19 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. 2 फलंदाज मार्गस्थ झाले. सलामीची जोडी रोशन आणि सुनील हे मार्गस्थ झालेत. एकोणीस धावा आहेत. तो पण संधी देऊ आमच्या दीपक डीजेला. बंधू आहेत ते. एक चांगला गोलंदाज संदीपला आम्ही पाहिलं हमेशा. आज त्यांचे बंधू आपण पाहतो गोलंदाजी मार्क वरती. तिसरं षटक ह्या एन करून आपण पाहतो घेऊन आलाय. पहिल्या चेंडूवरती फलंदाज त्रिफळाची धोतो. दांडी गोल होते. शपलून केल्याचा प्रयत्न, मागचा दरवाजा ओपन होता. या ठिकाणी पाहतो आपण थ्रोचा ॲब्जेक्शन या ठिकाणी आलाय या गोलंदाजावरती आणि जरूर थांबवलं गेलं.
सर इथून तर नो चेंडू दिलेला आहे आणि ज्या पद्धतीने आपण पाहतो ॲक्शन चेक केली त्यानंतर आपण पाहतोय हा आपण पाहतो डिसिजन या ठिकाणी दिलेला आहे आणि आयोजकांनी जे डिसिजन सांगितलेत दरवेळीस त्यांच्यासोबत डिसिजन चेक केला जाईल आणि त्यानंतर आपण पाहतो तो डिसिजन दिला जाईल कारण सर्वांसाठी आहे. नियम सर्व टीमसाठी असतील सर्व टीमसाठी सेम नियम आहेत असं नाही का फक्त नेरळखांडा. बालाराम दलवी यांचं या ठिकाणी आगमन झालंय. संतोषजी गोलंदाज या स्पर्धेमध्ये बाद आहे आणि 2 धावांची पेनल्टी ही दिलेली आहे आणि हा नियम सुनील सर्वांसाठी लागू आहे. हा असं नाही कधी नेल्लखांडा टीम आहे. रहीम आपण पाहतोय रहीम खान आपण पाहतो गोलंदाजी मार्क वरती आहे. धावसंख्या आपण पाहतो स्कोर कार्ड वरती आहे ती 21. इथं पाहतो बॅटची कडा फलंदाज बाद या ठिकाणी होतोय. आणखीन एक झटका पाहतो रहीमची गोलंदाजी मार्क वरती आलेली विकेटचं पतन आपण या ठिकाणी पाहिलं गेलं. शर्ती घडवल्यात तो संतोष ड्रायव्हर यांचं या ठिकाणी आगमन झालं. दादांचं मनापासून हार्दिक स्वागत. मात्रंड महिलाचे मालक या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. नवीन फलंदाज आपण पाहतो डवखरे आता फलंदाज मैदानावरती रवाना झालाय. मितेशला आपण या ठिकाणी पाहतोय. इथं पाहतो बराच काल चेंडू हवेमध्ये आहे. शतरक्षक त्या ठिकाणी आहे कोणत्या प्रकारची चुकी नाही फलंदाज बाद. बघा अशाच प्रकारे एकदा आपण पाहतो गोलंदाज इंजर्ड झाला होता आणि भुवनेश्वर कुमार इंजर्ड झाल्यानंतर त्या ठिकाणी शंकर
या गोलंदाज भारतीय संघामध्ये जेव्हा आला विजय शंकर, त्यांनी जे विकेट प्राप्त केले होते त्या बॅट पॅचमध्ये होता भारतीय संघ, त्यानंतर त्यांनी ती विकेट घेतली होती आणि संघाला सुस्थितीमध्ये नेऊन ठेवलं होतं. इथे फलंदाज बाद. आणखीन एक झटका आपण पाहतो. धावसंख्या स्कोर कार्ड 25. पॅनल्टी या ठिकाणी 12 पॅनल्टी या ठिकाणी मोजली गेलेली आहेत, लक्षात ठेवायचं. निशांत इथे पाहतो. आणखीन एक क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. कोणत्या प्रकारची चुकीने बॅक टू बॅक विकेट. जर ती सिंगल आली नसती ना, ते सलगचे हे 3 विकेट झाले असते. 25 या आकड्यावरती 5वा धक्का ठोकडीचे. जे रहीमने प्राप्त केले, चांगली कामगिरी आपण पाहतोय. गोलंदाज बदलल्यानंतर त्यांनी केलेली सुरेख कामगिरी त्या ठिकाणी आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी आपण पाहिली गेली रहीम कडून. 25 या आकड्यावरती 5 फलंदाज मार्गस्थ झालेत. चांगला चेंडू, निर्धाव चेंडूची संख्या या ठिकाणी झाली. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. आपण पाहतो 8.33च्या सरासरीने 25 धावा धाव फलकावर. ते डिंग ब्रेक्स असेल आता, कारण उर्वरित 2 षटक आपण पाहतोय वाकसेन कडून या ठिकाणी गोलंदाजी केली जाईल. तर बोरिवली टीम आणि नसरापूर टीम दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस साठी आपण या ठिकाणी यायचे. बोरिवली टीम आणि नसरापूर टीम दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस साठी आपण या ठिकाणी या. थँक्यू. नसरापूर टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झाला जयेश. काही नसरापूरचे खेळाडू या ठिकाणी मॅचचा आनंद घेत होते. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत या ठिकाणी करूया. संघ या ठिकाणी उपस्थित झालाय. शॉर्ट पिच चेंडू, बराच काळ चेंडू वायूमध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहतो त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करतो. इथे झेल फलंदाज बाद. आणखीन एक झटका दिला जातो आहे काव्य आंबिवली टीमला. दे धक्का, पटापट विकेट आपण पाहिले गेले. झटपट विकेट. या झटपट क्रिकेटमध्ये गोलंदाज अभिवृद्धी राज्य या ठिकाणी गाजवत असताना
एक बॅकस्कॉट मध्ये चेंडू टावल होतो. वन बाउंड चेंडू अखेर सीमारेषा पलीकडे गेलाय. रन्स मिळतील 4. चौकार नवीन गोलंदाज जो गोलंदाजी मार्कवरती आलाय सचिन. तीन ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं गेलं तर 25 धावा होत्या आणि 6 विकेट आपण 3 ओव्हरमध्ये पाहिल्यात. यानंतरची मॅच बोरिवली विपक्ष नसरापूर या दोन संघादरम्यान होईल. सचिन हा गोलंदाज आपण पाहतोय. चांगली कामगिरी करावी लागेल. पहिल्या 3 षटकामध्ये चांगली कामगिरी या ठिकाणी झाली. कधी आपण पाहतो बॅटकट जी अपील असते मेन पंचांकडे करायला पाहिजे, मेन पंचांकडे जायला पाहिजे. आपण स्क्वेअर लेग पंचांकडे जातो. अनेक स्पर्धा पाहिल्या गेल्यात. अनेक स्पर्धेमध्ये अनेक समालोचक ही सूचना देत असतात. उर्फी चेंडू बराच काळ चेंडू वायूमध्ये आहे. शतरक्षक ते फक्त पाहत बसणार. चेंडू लॉंग ऑफ फ्रीजन मध्ये जाऊन पोहोचलाय सीमारेषा पार. एक बेहतरीन आपण पाहतो हा यूज हँडसम ब्युटिफुल सिक्सर षटकार. तर आपण पाहतो 9 वाजता मॅचला सुरुवात केली होती. 9 वाजता पहिला चेंडू डिलिव्हर झाला होता. त्यानंतर आपण पाहिले गेले 6 विकेट झालेत. तिथून जर आपण विचार केला विकेटचा जी गणना पाहिली गेली आणि त्यानंतर मधला रिहूचा वेल जर पाहिला गेला तर जरूर संतोष ड्रायव्हर जे इथून रजा घेतात त्यांचं मनापासून स्वागत. मात्र बैलाचे मालक बकासूरचे ड्रायव्हर संतोष यांचं मनापासून आम्ही स्वागत या ठिकाणी करतोय. दांडीगुल शपलून खेळण्याचा प्रयत्न मागचा दरवाजा उघडा केला होता. या ठिकाणी आपण पाहतोय फलंदाज सचिन हा माघारी होतोय. पुरकाड 35 या आकड्यावरती 7 फलंदाज मार्गस्थ झालेत. यश आहिर नवीन फलंदाज आपण पाहतो मैदानामध्ये. इथं पाहतो पंचांनी 9 चेंडू घोषित केला. भीमरचा मारा आपण या ठिकाणी पाहतो. भीमर चेंडू पाहिला गेला. तर तिसऱ्या पंचांची मागणी आपण पाहतो या ठिकाणी पुन्हा एकदा भीमर या ठिकाणी चेक केला तर ओव्हरवेटचा चेंडू आपण पाहतोय. बॅट्समॅन बँड आहे सर, त्यामुळे हा फेअर डिलिव्हरी जाईल. कारण एकदम कमर लेवलला आपण चेंडू पाहिला गेला. बॅट्समॅन बँड होता त्यामुळे आपण हा चेंडू आपण पाहतो फेअर या ठिकाणी देतो. आणि 12th मॅन स्वतःच हुशार आहे. आंबिवली टीमचा सांगितलं बॅट्समॅन खाली बसलाय. खऱ्या अर्थाने पाहतो आपण या ठिकाणी फेअर डिलिव्हरी आहे. तर 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या स्कोर कार्ड 35 या आकड्यावरती. आणि पाहिलं गेलं सर इथून जो टाइम घेतलाय आपण पाहतोय 10 मिनिटं घेतले तरी 5 मिनिटं सोडले तर आपण पाहतो ते एक्स्ट्रा 5 मिनिटं. त्यामुळे सर नियोजनाप्रमाणे आयोजनाप्रमाणे
4 प्लेयर फक्त 30 या सर्कलच्या बाहेर राहतील आता. एक्स्ट्रा 11 मिनिटं झाली, त्याच्यामुळे आपण 5 मिनिटं सोडली तरी पण आपण जर पाहतो आपण कारण 25 मिनिटामध्ये समाप्त व्हायला पाहिजे. तर 30 या सर्कलमध्ये आपण पाहतो एक्स्ट्रा प्लेयर तुम्हाला घ्यावा लागेल. महेश मुकणे आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती. धावसंख्या स्कोर कार्ड या ठिकाणी पकडली जाते. वाईट चेंडू, ऑफिशियल डिसिजन या ठिकाणी वाईट चेंडू आलाय. जरूर पाहतोय या अगोदर यू रिटर्न झाला होता. 36 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. चांगला चेंडू, कमबॅक करणारे चेंडू आपण पाहायला गेले अगोदर वाईट चेंडू होता. मुकण्या गोलंदाजी मार्क वरती आहेत. धावसंख्या 36 या आकड्यावरती 7 गड्यांच्या मोबदल्यात त्या धावा आपण या ठिकाणी पाहतोय. टॅप केला चेंडू, हवेमध्ये चेंडू, शतरक्ष त्या ठिकाणी आहे, कोणत्या प्रकारची चुकी नाहीये. पॉईंटचा शतरक्ष थोडा पाठीमागे गेला आणि चांगला झेल. विकेट क्रमांक 8 आपण या आकड्यावरती आपण पाहतोय. धावसंख्या स्कोर कार्ड 36 या आकड्यावरती 8वा गडी गारत. 8 विकेट. कडे उपयुक्त ठरणारी खेळपट्टी मॉन्ट्रियलची पाहतो आखणीच्या पद्धतीने आहे आणि मेहनत या स्पर्धेसाठी, कारण वाकसमध्ये स्पर्धा होईल का रजनी की नाही या मैदानामुळे थांबलं होतं. वाईट चेंडू, आणखीन एक आपण पाहतो अवांतर धाव, स्लोवर चेंडू फेकण्याचा प्रयत्न. नेहाल आपण पाहतो स्ट्राईकला आहे, तगडा फलंदाज. त्याच्यासमोर गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय महेश मुकणे. आतापर्यंत 2 खराब चेंडू फेकले, 2 चेंडू आतापर्यंत झालेत. चांगला चेंडू, चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. कमबॅक, आतापर्यंत अवांतर धावा इथे घेतल्या गेल्यात. 4 षटकात 35 होत्या. त्यानंतर पाहिलं गेलं 30 सर्कल बाहेर फक्त 4 प्लेयर व्हील अधिक होता. ओरफी चेंडू आहे त्या ठिकाणी, क्षेत्ररक्षक आपण पाहतो चेंडूवर पोहोचेल का, नाही पोहोचला. 1 पाऊस चेंडू उचलला जातोय. 1 धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे जो थ्रो होता वाईडिश होता, कारण नॉन स्ट्राईक एंडकडे थ्रो फेकणं गरजेचं होतं. तिथं स्ट्राईक एंडकडे थ्रो फेकला, चेंडू येई परत. 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्यात. या दरम्यान पाहतो आम्ही माननीय संजय तांबोली यांचं या ठिकाणी आगमन झालं, त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत त्या ठिकाणी करूया. गोलंदाज तयार. उर्फी चेंडू, आणखीन एक आपण पाहतोय शतरक्ष त्या ठिकाणी तैनात. झेल ड्रॉप आपण त्या ठिकाणी पाहिला गेला. नंतर आणखीन एक विकेट आपण पाहिला असता एका धावेने स्कोर कार्ड आपण पाहतोय. धावसंख्या 40. 40 धावा झाल्यात. शेवटचा चेंडू, अंतिम चेंडू या ठिकाणी असेल. चला वेळ गेला सर. चला रायबा बैलाचे मालक अनिल मोरके आणि आर्यन मोरके आणि ओम बोडके, या आर्यन बोडके आणि ओम बोडके आपण या ठिकाणी यायचे. आपल्या मनापासून अधिक स्वागत त्या ठिकाणी करूया.
तर चला टॉससाठी या ठिकाणी यायचे. नसरापूर टीम कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. बोरिवली टीम कॅप्टन आपण टॉससाठी या ठिकाणी उपस्थित व्हा. 5 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या स्कोर कार्ड 40. 41 धावांची गरज आहे विजयासाठी. चला खेळाडू कक्ष सोडा आता. जे एक्स्ट्रा आहेत त्यांनी खेळाडू आपण सोडा. जे एक्स्ट्रा राहतील तर आयोजकांकडून पॅनल्टी आहे. चला आपण टॉससाठी या ठिकाणी यायचे. बोरिवली टीम कॅप्टन चला आपण वरती टॉससाठी आणि नसरापूर टीम कॅप्टन आपण टॉससाठी या ठिकाणी यायचे. मी शेळके बाबांना विनंती करतो. या शेळके बाबा आपल्या शुभ हस्ते नाणेफेकचा कौल या ठिकाणी करूया. तर टॉस आपण पाहतोय दादांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केला जातो. या इकडे. तर टॉस या ठिकाणी होतो. बादल हेडे आपण पाहतोय नसरापूर टीमने टॉस जिंकलाय. आपण पाहतोय सलगची टुर्नामेंट ते खेळतात. नाईट रजनी आज टॉस जिंकल्या प्रथमतः काय स्वीकारणार? आम्ही क्षेत्ररक्षण स्वीकारतोय. जरूर आपण पाहिलं होतं आताच रजनीमध्ये कर्जतमध्ये खेळला 2 दिवसापूर्वी. काय रणनीती असेल का तिथे पाहिलं गेलं जिंकता जिंकता संघाला पराभूत व्हावं लागलं होतं. रणनीती काही नसणार आहे. फक्त आम्हाला ही स्पर्धा पुढे जिंकायची आहे एवढंच सांगेन. बाकी काय बोलायचंच नाही यापुढे. ओके. त्या स्पर्धेमध्ये मी सांगितलं होतं हार्डलक होती तुमची. पण नवीन स्पर्धा पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा असतील. तर आमच्यासोबत बोरिवली टीम आहे आणि खऱ्या अर्थाने बोरिवली टीम रजनी स्पर्धा यावर्षी दुसरी रजनी या ठिकाणी खेळतात. एक तुम्ही सावला या मैदानावरती खेळलात. तर काय म्हणाला आयोजन आहे सध्याची रजनी स्पर्धा पाहताना आणि नव्याने सुरुवात केली आणि प्रदीप दादाची एक मनात आठवण ठेवून हा संघ आपण पाहतो या मैदानावरती खेळतोय. नक्कीच आम्ही प्रदीपदादाची आठवण ठेवूनच मैदानामध्ये उतरतोय. आम्हाला रजनी क्रिकेटचा थोडा कमी अनुभव आहे, पण आमची तशी प्रॅक्टिस पण आहे आणि नक्कीच आम्ही थोडीच थोडं उत्तर देऊ. जरूर आपण पाहतोय दोन्ही संघाला शुभेच्छा असतील आणि माझ्यासारखा दुर्दैवी व्यक्ती कोणच नसेल कारण मी नेहमीच प्रदीपदादा भोईर याची आठवण तर बोरिवली टीम आली का माझ्या डोळ्यातून नेहमीच पाणी येते कारण ज्या खेळाडूला त्या दिवशी मी तंबी दिली होती आणि तोच खेळाडू त्या दिवशी दगावला होता आणि नेहमीच सदैव माझ्या स्वप्नात आणि माझ्या म्हणजे लक्षात राहील त्याचं मनापासून आणि
खऱ्या अर्थाने त्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज ठरला होता आणि त्याला स्पर्धेच्या माध्यमातून मी पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धांजली वाहतोय. या दोन्ही संघाला आपण शुभेच्छा देऊया. माननीय निलेशजी भोईर बोरिवलीवरून या ठिकाणी आलेत. त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. चला कॉम्बॉक्स मध्ये करूया बदल. आपण पाहतो आहे धावांचा पाठला कशा प्रकारे होईल हे ऐकूया आपण मॅडी सर यांच्या आवाजात. धन्यवाद संदीपजी गायकवाड सर. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. जय हनुमान क्रिकेट संघ वाकस आणि आदरणीय रोशनदादा दळवी यांच्या माध्यमातून चालू असलेली भव्य आणि दिव्य स्पर्धा सध्या आपण एन्जॉय करतोय. एका बाजूला नेरळ खांडा आणि त्यांना फाईट करते टीम आंबिवली. 40 धावा बनले गेलेत, 41चं टार्गेट. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये हरीश आणि सध्या आपण पाहतो त्याच्या साथीनं सुमित. धावसंख्या धावफलकावरती पहिल्या बॉलवरती 2 आल्या, त्यानंतर घेतलेली सिंगल आणि आता एकंदरीत 3 धावा सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. अप्रतिम दर्जेदार आमदार चषक ही स्पर्धा या ठिकाणी आपण सर्वजण एन्जॉय करतोय. सर्वांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. भांडेडरी पापापले पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज बऱ्याच वर्षाचा दांडगा अनुभव ज्या गोलंदाजाला आहे तो गोलंदाज सुनील. यावेळेस आपण पाहतोय राऊंड स्टंप फटका प्रतिम पाहायला मिळतोय. बॉल चाललाय सरळ, इनफिल्डचा पुरेपूर फायदा उचलला. बॉल चाललाय सीमा पार, धावा मिळतील 4. आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती फ्लाय होते सध्या 7 या अंकावरती. ओ यावेळेस फ्लाइंग स्ट्रोक, कडे स्ट्रोक करण्याचा प्रयत्न होता, संपर्क नाही आहे बॅट आणि बॉलचा. तोपर्यंत निर्धाव चेंडू. षटक क्रमांक पहिला आपण पाहतो. सुनील कमबॅक करण्याची क्षमता याही गोलंदाजामध्ये आणि ते दाखवण्याची किमया सध्या तरी पहिल्या मॅन्डेटरी पाबोपेच्या षटकामध्ये चालू आहे. शॉट ऑफ गुड लेन, शॉट ऑफ गुड लेन पडल्यानंतर पुन्हा एकदा चेंडू थोडासा हलकासा राईज झालाय. रायझिंग अँड सरप्रायझिंग डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त कामगिरी आपण पाहतो. पहिल्या बॉलवरती 2, त्यानंतर सिंगल, चौकारानंतर केलेलं कमबॅक. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट आलेत. संघाची धावसंख्या धावफलकावरती 7. शेवटचा अंतिम बॉल स्टील 1 टू गो. फुल टॉस बॉल ड्राईव्ह केलाय, गॅप शोधलाय. पुन्हा एकदा आपण पाहतोय बडी विकेटला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. नेत्रदीपक आमदार चषकातील आणखीन एक दर्जेदार चौकार. षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावा धावफलकामध्ये आपण पाहतो 11. खरं तर कर्जत खालापूर मतदारसंघाचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार आदरणीय महेंद्र शेठ थोरवे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. अगदी आपण पाहतो ज्यांना 2 टर्ममध्ये विधानसभेमध्ये जाण्याचा मान मिळाला असे आपले कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या वाढदिवसाचं औचित्य पण या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. रोशनदादा दळवी यांना देऊ तितके धन्यवाद थोडेत. अप्रतिम स्पर्धा आपण पाहतोय. भगवमय वातावरण आहे मैदानाच्या चौफेर बाजूनं आणि या भगवमय वातावरणात चालू असलेली ही सुंदर स्पर्धा आहे या क्रीडा नगरीमध्ये. आणि आज दुसऱ्या रजनीमध्ये आपण आहोत ज्यामध्ये दुसरी मॅच नेरल खांडा वर्सेस आंबिवली या 2 टीममध्ये चालू असलेली ही लढत पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि वाजवी पहिल्या षटकामध्ये धावा धावफलकावरती 11 आहेत. पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळतोय. अंपायर सिग्नल डॉट बॉल 1 4 ओव्हर दी कॉल या ठिकाणी देण्यात आलाय. आणि या ठिकाणी माननीय दिनेशजी भोईर सर या ठिकाणी उपस्थित झालेत.
मी दिनेश भोईर यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचंय. दादांचे मनापासून हार्दिक स्वागत या ठिकाणी करूया. ही पूर्व सूचना आहे गोलंदाजाला, परंतु इथे फुलटॉस बॉल फटका फसलाय, टिपली असेल. या ठिकाणी DRS घेण्यात आलेला आहे. झेल तर कॅरी केलाय, परंतु पाहिलं जाईल तर ओव्हर द वेस्ट बीमर बॉल असेल तर बॅटर सुरक्षित असेल, अन्यथा परतावा लागेल. बॅटरला नेरल खांडा, टीमला लागेल पहिला धक्का. या आपण चेक करू. या ठिकाणी चॅलेंज केलाय बॅटरने. अंपायर्सला आपण पाहतोय तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत संदीप गायकवाड सर, ज्यांचा नेहमी डबल रोल राहिलेला आहे. जिथे कमी तिथे आम्ही असे संदीप गायकवाड सर आणि तिसऱ्या पंचांचा कॉल या ठिकाणी आमच्यापर्यंत येईल. एक्झॅक्टली फार क्लोज डिसिजन पाहायला मिळतोय. थोडासा वेळ जरूर निर्णयासाठी घेतला जाईल आणि त्यानंतर एक चांगला डिसिजन या ठिकाणी आपण पाहणार आहोत. साइड अँगल कॅमेराने आपण चेक करतोय. जबरदस्त या ठिकाणी टेलिकास्ट KTC लाईव्ह इव्हेंट आणि अंपायर सिग्नल नो बॉल. एक्स्ट्रा मिळेल एक, बॅटर देखील सेफ असतील, धावा मिळतील इकडे अतिरिक्त स्वरूपात एक आणि टीमची टोटल 12 धावा आहेत. 41 टार्गेट होतं. हरीश पाटकरला तुम्ही पाहतायत, मिळालेल्या जीवनदानाचा फायदा त्याला घ्यावा लागेल. अंपायर सिग्नल वाईट बॉल. 41 टार्गेट या मॅच मध्ये, तरी सुद्धा पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाजावरती ऍक्सेप्ट घेण्यात आलेला आहे बॅटिंग टीमच्या वतीनं आणि या आपण चेक करणार आहोत. ऍक्शन थ्रू गोलंदाज जर आढळला तर त्या गोलंदाजाला बाद केलं जाईल आणि 2 धावांची पेनल्टी सुद्धा असणार आहे. गोलंदाजाच्या शैलीत जर दोष आढळला तर या ठिकाणी गोलंदाजी तो गोलंदाज करू शकणार नाहीये. याच गोष्टीची पडताळणी सध्या टीव्ही अंपायर्स करतायत. ही जबाबदारी या ठिकाणी देण्यात आली आहे आमच्या संपूर्ण ऑफिशियल टीम वरती आणि त्याचा निर्णय लवकरात लवकर या ठिकाणी देण्यात येईल. नेरल खांडा वर्सेस अंबिवली हा सामना तुम्ही पाहतायत विद्यमान. पहिला चेंडू डॉट आला गोलंदाज सचिनचा, त्यानंतर त्यांनी बिमर बॉल एक टाकलेला आहे. व्हाईट बॉल नंतर या ठिकाणी आपण पाहतोय या ठिकाणी हा आक्षेप घेण्यात आलेला आहे. सर नो बॉल आहे. नो बॉल.
अंपायर सिग्नल नो बॉल आणि बॉलर या ठिकाणी गोलंदाजी करू शकणार नाही आणि 2 धावांची पेनल्टी सुद्धा असणार आहे. अत्यंत महत्वाचा नियम या ठिकाणी आपण पाहतो आणि या नियमांचं काटेकोरपणे पालन प्रत्येकाला करावंच लागणार आहे. जर तुमच्याकडे फ्रेश गोलंदाज असेल तर अगदी आपण पाहतोय तुम्हाला या ठिकाणी 5 ओव्हरच्या मॅचमध्ये संदीप गायकवाड सर 4 गोलंदाज तुम्हाला वापरावे लागणार आहेत. याची दक्षता प्रत्येक सगळ्यांनी घ्यायची, कारण आता अलीकडचं जर तुम्ही टेनिस बॉल क्रिकेट पाहिलं असेल तर फार बदललेलं आहे. अनेक बदल टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील घडलेले आहेत. लक्षात घ्या, सध्या आपण पाहतोय कुठे कमी नाही आहे. टेनिस बॉल क्रिकेट विश्व पटलावरती आपण जर विचार केला तर सध्या अनेक अग्र नामांकित स्पर्धा होत असतात आणि त्यामध्ये आणखीन एक चांगल्या नियमांची भर पडत असते. बॉल चालला स्क्वेअर खटच्या माध्यमातून बाउंड्री लाईनच्या पलीकडे डीप बॅकवर्ड पॉइंटला आलेला हा दर्जेदार आणखीन एक रुबाबदार चौका. पेनल्टीच्या 2 धाबा ऍड करून आपण जर विचार केला तर 19 धाबांवरती सध्या नेरल खांडा पोहोचलेला आहे. टॅप करण्याचा प्रयत्न अंडरम बॉक्स स्टाईलने आपण पाहतो. पॉइंटला हा चेंडू खेळून काढलेला आहे. जस्ट एक सिंगल मिळाली आणि एक सिंगलच्या मदतीने संघाचा धावफलक पुढे जाईल 20 वरती 20. वेल बिगिन इज अ हाफ डन. कोणत्याही कार्याची सुरुवात जर चांगली असेल तर ते काम तुम्हाला अधिकाधिक सोपं झाल्यासारखं वाटेल आणि तसाच प्रयत्न सध्या तरी या ठिकाणी नेरल खंडा या संघाचा पाहायला मिळतोय. यावेळेस या ठिकाणी आपण पाहतोय पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलेला आहे. चांगला बॉल आणि खरं तर आपण पाहतोय पंचांकडे या ठिकाणी दाद मागितली जाते, परंतु पंच सहमत नाही आहेत आणि हा निर्धाव चेंडू या ठिकाणी आलेला आहे. चला, बोरवली संघाचे कॅप्टनला विनंती राहील की आपण आयोजकांशी संपर्क करायचा आहे. हो, विकेट करण्याचा प्रयत्न ऑनसाइडला डीप मध्ये बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल पाहायला मिळाले, परंतु एकच धाव मिळणार आहे. एकच धावेवरती संतुष्ट राहावं लागेल आणि सध्या आपण पाहतोय संघाची धावत संख्या स्कोर कार्ड वरती पुढे जाईल. एकंदरीत 21 धावा आहेत. ऑन स्क्रीन जरी तुम्हाला धावा 18-19 दाखवत असेल, परंतु पेनल्टीच्या 2 धावा आपण ऍड करून या धावांचं कॅल्क्युलेशन आपण करतोय. ओव्हर द विकेट गॅप मधून बॉल चाललाय बाहेर आणि आता गली पॉइंट मधून चेंडू ट्रॅव्हल झालाय. धन 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 करत बॉल सीमा पार. मिळतील धावा 4. आणि आता विजयासाठी अगदी आपण पाहिलं तर येणारे 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 18 बॉल मध्ये 18 धावांची गरज असेल. अठरा बॉल आणि 16 धावांची गरज आहे. अठरा बॉल माफ करा, 16 धावांची गरज आहे. 41चं टार्गेट होतं, म्हणजे 25 बनलेले आहेत. अठरा बॉल 16 धावांची गरज आहे. अंबिवली संघ आपण पाहतोय षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आलेला नवीन गोलंदाज रोशन वाघमारे.
18 बॉल 16ची गरज. चला सामना स्पीडअप करा. पंचांना विनंती राहील कारण जास्त वेळ ऑलरेडी खर्च होतोय. जवळ 10 वाजलेत. अजूनही 2च मॅच आपण कव्हर केलेले आहेत. ओ शॉट ऑफ लेंथ. अंपायर सिग्नल वाईट बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप अवे फ्रॉम बॉडी. शरीरापासून थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न आहे. अंपायर सिग्नल वाईट बॉल आणि एक्स्ट्रा बैल. ज्या धाबा वाचवायच्यात अगोदरच धाबांची इन्व्हेस्टमेंट कमी पाहायला मिळते आणि त्या धाबा अतिरिक्त स्वरूपात अंबिली टीमच्या वतीनं खर्च देखील केला जात आहेत. आडवा बाटने पूल करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक झेल ड्रॉप. एक धाव मिळणार आहे. एक धाव आणि एका धाबेपासून मात्र रोखू शकणार नाही आहेत. जर तुम्हाला त्या धावांचं संरक्षण करायचं असेल तर या चुका तुम्हाला टाळाव्या लागणार आहेत. क्रिकेटमध्ये चुकीला अजिबात माफी नाही आहे. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ हे सगळीकडे आपण पाहतो आणि सध्या अंबिवली संघ या मॅच मध्ये त्या चुका करत असताना पाहायला मिळत आहेत. आणखीन एक चांगला बॉल. परफेक्ट अँड परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळतीये. जबरदस्त चेंडू टाकण्यात आलाय. गुड लेंथ वरून हा चेंडू हलकासा टेक ऑफ झाला आणि सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. तोपर्यंत डॉट बॉल. गोलंदाज आपण पाहतो या ठिकाणी रोशन वाघमारे बॉलिंग टाक वरती. पॉइंट मध्ये डीप मध्ये बॉल चाललाय. तोपर्यंत एकच धाव सध्या आपण पाहतोय. सध्या तरी हीच स्ट्रॅटजी पाहायला मिळते. रणनीती एक एक पाऊल पुढे टाकलं जात आहे विजयाच्या दृष्टिकोनातून. नेरळ खांडा वर्सेस अंबिवली अखेरच्या अंतरावरती असणारे हे दोन गाव नेरळ शहराला बिलॉंग करणार आहेत आणि सध्या तरी आपण पाहिलं तर एकमेकांच्या अगेन्स्ट आज आमदार चषक या रजनीमध्ये खेळत असताना 2026 चे दमदार पर्व आपण सर्वजण एन्जॉय करतोय. या दरम्यान जयदाजी दळवी साहेबांसाठी कडे आगमन झालंय. त्यांचे मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आलेल्या सर्व मान्यवरांचं आणि आमच्या तमाम लाडक्या प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आम्ही करतोय. जय हनुमान क्रिकेट संघ वाकस यांच्या वतीनं आज आपण पाहिले गेले एक सफल टुर्नामेंट पाहिली. रायगड प्रीमियर लीग. वीर मराठा किरण पवार ज्या संघाचे कॅप्टन होते आणि ते संघाचे पुरस्कृत होते पवन भोईर या ठिकाणी उपस्थित. पवन दादा या पण व्यासपीठावरती. आपलंही मनापासून हार्दिक स्वागत. या ठिकाणी मॅच झाल्यानंतर जरूर आपण पाहतोय पवन दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे आपण या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आपण या ठिकाणी करूया. जयदासजी दादा आमचे पुन्हा एकदा स्थिर झाले. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. नेरल खांडा जे अतिरिक्त प्लेयर आहेत त्यांना लगेच उठवायचं. जे विदाऊट टी शर्ट वाले आहेत त्यांना लगेच उठवायचं. आयोजकांची पहिली वॉर्निंग आहे तुम्हाला. जे जे वेगळे लगेच ते कोणत्याही गावचे असून दे त्यांना उठवा. तिथे पोशीरचा असेल तरी चालेल, कलमचा असेल तरी चालेल, पण नाही आयोजकांनी सांगितलंय एक्स्ट्रा कोणच नकोय तिथे. अनिकेत भुईर यांना विनंती करतो. अनिकेत भुईर यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती या. 12 बॉल आणि 9 धावांची गरज आहे. बारा बॉल आणि 9 धावांची गरज आहे. स्ट्राईक एंडला बॅटर अजय हरीश फाटकर आणि नॉन स्ट्राईक एंडला सुमित सातर्डेकर यांना तुम्ही पाहत आहेत. 12 बॉल 9 धावांची गरज. बारा बॉल 9 धावांची गरज आहे.
ओ यावेळेस कोलवर डब्याचा बॉल कव्हरच्या दिशेने कव्हर पॉइंटला बॉल चाललाय डीप मध्ये धन धन करत आणखीन एक बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे लवकरात लवकर मॅच फिनिश करण्याच्या मार्गावरती आहे टीम नेरल खांडा आणि ते धावा मिळतील 4. सागर भुईर यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती या. चं टार्गेट या मॅच मध्ये काय जबरदस्त बॅटिंग राहिली आहे नेरळ खांडा संघाची. सुरुवातीला अटॅकिंग क्रिकेट सध्या सलामीला येत असताना या दोन्ही खेळाडूंचं कौतुक व्हायला हरकत नाही आहे. चांगल्या धावांची पार्टनरशिप या ठिकाणी बिल्टअप केली आहे. अद्यापर्यंत एकही गडी गमावलेला नाही आहे. नेरळ खांडा या सगळ्याने 5 धावांची गरज आहे. जास्त वेळ घेते टीम आंबिवली, लक्षात घ्या. अवघ्या 3 मिनिटांमध्ये तुम्हाला ही षटक कंप्लीट करायचे, लक्षात असू द्या टीम आंबिवली. हो या ठिकाणी चांगला बॉल टाकण्यात आलाय. गोलंदाज बॉलिंग टाकवरती पुन्हा एकदा सुनील आलेले आहेत. पहिलं षटक या एंडने ज्या सुनीलने हाताळलं. पहिल्या षटकामध्ये धावा जवळजवळ 11 खर्च केल्या होत्या. तो सुनील आता बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतो. पहिल्या बॉलवरती त्याच्या अगेन्स्ट चौकार जरूर आलाय. आणि त्यानंतर आलेला डॉट बॉल रनवे रिदम मध्ये थोडस अडथळा आपण पाहतोय. जबरदस्त गोलंदाजी आहे. बऱ्याच वर्षाचा दांडगा अनुभव गोलंदाज सुनील कडे आणि सध्या त्याच्यावरती देखील आक्रमण. एंड इज वेल देन ऑल इज वेल. एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक आपण पाहतोय. हा विजयाचा षटकार पाहायला मिळेल आणि आता सामना जिंकलाय नेरळ खांडा संघाने. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर हार्ड लक टीम आंबिवली.